मध्ये रॉयल स्पोर्ट्स खैरपाडा आणि स्वराज्य संग्राम तिल्लेर या दोन संघादरम्यान कडवी लढत, कडवं झुंज, चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व युद्ध हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकताय. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल आणि तदनंतर तुषार दुमाडा याला आपण बघताय रॉयल स्पोर्ट्स खैरपाडा या संघाकडनं. तदनंतर जयेश वरठा याला सुद्धा आपण बघू शकताय. तदनंतर येत्या 28 ते 31 तारखेला याच मैदानावर आणखी एक स्पर्धा खूप छान पद्धतीने आपल्याला बघायला मिळेल. शहीद भगतसिंग चषक आणि रॉयल स्पोर्ट्स खैरपाडा हा संघ मात्र आयोजक करता आपल्याला बघायला मिळेल. आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा मला समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, त्याकरिता खूप खूप धन्यवाद. आजच्या दिवसातील तिसरी लढत रॉयल स्पोर्ट्स खैरपाडा आणि स्वराज्य संग्राम तिल्हेर दोन्ही संघांना शुभेच्छा. गोलंदाजी मार्कवर जयेश वरठा, स्ट्राईक एंड गोलंदाज आपण बघतोय राऊंड द विकेटने स्टार्ट करेल. ऑन साईडला पहिला चेंडू इंटू द गॅप वळवला जातोय. थोडंसं आउटफील्डचा अडथळा, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेस नाहीये. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. वैयक्तिक आणि सांघिक खातं यावेळेस उघडत असताना एक या धाव संख्येवर स्कोर कार्ड. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. स्ट्राईक इन बॅटर राहुल. यावेळेस बघायचं झालं तर नो डाऊट पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. वाईटचा इशारा आणि एक धाव अवांतरच्या रूपाने स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल. आदरणीय सन्माननीय रामदासजी भोईर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा वेलकम आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. तर विनंती करेन आदरणीय सन्माननीय ग्रामपंचायत सरपंच काळूरामजी मेंगाळ साहेब आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण मान आणि सन्मान यावेळेस करून घेणार आहोत. टॉप पेज उडाला गेलाय, चेंडू निघून जाते लॉंग स्टॉप रिझनला. दरम्यानच्या रिझनमध्ये मात्र फील्ड केलं जाईल. दोन धावा परिपूर्ण केल्या जातात आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचला यावेळेस 4 या धावसंख्येवर. आणि नक्कीच रामदासजी भोईर एक गोड व्यक्तिमत्व. बाप्पा मोरया स्पोर्ट्स खैरपाडाच्या चषकामध्ये सुद्धा भेट झाली होती आणि पुन्हा एकदा मात्र भेट होत असताना क्रिकेटच्या दृष्टिकोनातून आणि त्यांचा या ठिकाणी मान आणि सन्मान केला जातोय. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि तदनंतर पुष्पाप्रमाणे हसत आणि खेळत राहा असा संदेश देणारा आपण पुष्प बघतोय. कॅमेरामॅन कॅप्चर करत असताना संदेशाला आपण बघू शकताय. यावेळेस ऑन साईडला सुपर स्ट्रोक, चेंडूला वळवला गेलाय स्क्वेअर लेगच्या रिझन मधनं. चौकार 4 आणि या चौकारण्याशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 8 या अंकांवर. आठ धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. सुंदर पद्धतीने फटका वळवला गेला. पॉवर प्लेचं बंधन आहे. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये चांगली फलंदाजी आकारत असताना आपण बघतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच मिरिटनुसार खेळणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण की जास्तीत जास्त अक्रॉस द लाईनने आपण म्हणतोय ना क्रिकेटमध्ये की अक्रॉस लाईन क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट. एखादा फटका मात्र तुम्ही शपलवून खेळू शकता, ॲक्युरेट पद्धतीने पॉवरफुल स्ट्रोक तुम्ही कन्वर्ट करू शकता, परंतु चेंडूच्या मिरिटनुसार सुद्धा खेळणं खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणून मी म्हणतोय की नक्कीच रीड करा तुम्ही गोलंदाजाला, कुठल्या पद्धतीने गोलंदाजी शैली आहे, ॲक्युरेट रिदमने कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि त्यानंतर हाताकडे लक्ष खूप महत्वाचं आहे. यावेळेस ऑन साईडला फटका सुंदर कन्वर्ट केलं जात आहे. टी फॉर टायमिंग, डीप लॉंग ऑनला 6 धावा, षटकार.
6 धावेची स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बोर्डवर. 14 या धावसंख्येवर 14 रन्स ऑन बोर्ड, 14 धावा. यावेळी साकुडापेच्या चेंडूला ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा सिग्नल येतोय. षटक समाप्तीवर. एक षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवर. प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये रॉयल स्पोर्ट्स खैरपाडा हा संघ 14 या धावसंख्येवर. नक्कीच वसई आदिवासी असोसिएशन नक्कीच एक सूचना आहे, कारण की शिरवली ऑफिसमध्ये आपल्याला क्रिकेटमध्ये जे जे साहित्य लागतंय ते साहित्य मात्र उपलब्ध झालं आहे. बॅट, तदनंतर गुडशॉटचे बॉल, स्कोरबुक आणि ऑर्डरप्रमाणे खेळाचे सामान हे आणून दिलं जाईल. याकरिता आपण संपर्क करा वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष प्रकाशजी जाधव यांच्याशी. खूप चांगल्या पद्धतीने कार्य केलं आहे वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. खूप चांगल्या पद्धतीने विथ द बॅट, तदनंतर गुडशॉटचे बॉल, स्कोर अपडेट. जर तुम्हाला बुक हवे असतील तर त्या बुक्स मात्र अवेलेबल आहेत. त्यासाठी मात्र आपण प्रकाशजी जाधव यांच्याशी संपर्क करा. सेकंड स्पेलमध्ये भरत याला आणलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा ॲक्युरेट लागला आहे. ते यापर्यंत 2-8 यावेळेस लागली जात आहे. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचला. यावेळेस 16 या अंकांवर 16 रन्स ऑन बोर्ड, 16 धावा. नाणेफेकीचा कॉल जिंकला स्वराज्य संग्राम तिल्लेर या संघाने आणि प्रथमतः निर्णय घेतला की आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि फलंदाजीसाठी आव्हान दिलं रॉयल स्पोर्ट्स खैरपाडा या संघाला. आणि इथून मात्र फलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकताय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या, तदनंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात 2 धावेनिशी झाली आहे. यावेळेस बॅटची टोच लागली जाते. यष्टीरक्षक पुढे सरसावतोय, परंतु चेंडूपर्यंत व्यवस्थित पोहोचला नाही. या दुसऱ्या धावेसाठी परतले दोन्ही बॅटर आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचला. यावेळेस 18 या धावसंख्येवर 18 रन्स ऑन बोर्ड, 18 धावा. खूप चांगल्या पद्धतीने मात्र स्कोर कार्ड हलतं ठेवलं जातं. एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल आपण बघू शकताय. यंदाचा हंगाम खूप चांगल्या पद्धतीने 2023 आपण बघितलं. 2024 मध्ये खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. IPLचा हंगाम, इंडियन प्रीमियर लीग आणि यंदाच्या IPLने मात्र पूर्णपणे बघायचं झालं तर विश्व विक्रम बघायला मिळत आहे. कारण की मिचेल स्टार्कला जवळजवळ कोलकाता नाईट रायडर्सने 24 करोडला मात्र विकत घेतलं आणि जो मात्र मागील हंगामातील विक्रम होता तो मात्र मोडीत काढलाय. यावेळेस विकेटचं पतन होत आहे. पहिला हादरा रॉयल स्पोर्ट्स खैरपाडा या संघाला लागतोय. अमित अमित शेनरे, आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय रवींद्र. स्ट्राइक एंडला फलंदाज. यावेळेस ऑन साइडला चेंडूला वळवलं जात आहे. क्षेत्ररक्षक तैनात. सॉफ्ट डिसमिसल.
बॅक टू बॅक दुसरा हादरा रॉयल स्पोर्ट्स खैरपाडा या संघाला. यावेळेस ब्लॉकरला डिलिव्हरी हाताळली जाते सुंदर पद्धतीने. बॅक टू बॅक 2 गडी बाद झालेत आणि तिथे कुठेतरी मात्र डोकेदुखी ठरली जाते रॉयल स्पोर्ट्स खैरपाडा या संघाकरिता, कारण की सुरुवात खूप सुरेख झाली. दोन्ही फलंदाज तुषार आणि तदनंतर राहुल सुरुवात सुरेख करून दिल्यानंतर तुषार बाद झाला आणि त्याच्या लागोपाठ रवींद्र सुतार सुद्धा तंबूच्या आशाला जात असताना आतापर्यंत धावफलक आपण बघताय 18 या धावसंख्येवर. यावेळेस टॉप पेज उडाला जातोय क्षेत्ररक्षक फ्लाय स्लिप कडे. लॉंग स्टॉप रिझनला लॉंग चेस नो डाऊट. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू निघून जातोय 4 धावा चौकार. टू रन्स ऑन बोर्ड 22 धावा. नक्कीच षटकाची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ ॲक्युरेट कंप्लीट होतोय आणि 22 धावा या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचल्यात. चांगल्या पद्धतीची सुरुवात करून दिल्यानंतर 2 गडी बॅक टू बॅक बाद झाले, परंतु तदनंतर टॉपे जोडायला गेलं. लॉंग स्टॉप रिझनला एक नशिबाचा चौकार म्हणावा लागेल आणि 4 धावा या अर्जित केल्या गेल्या. स्कोर कार्डवर धावफलक 22. गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या स्पेलमध्ये आणलं जात आहे संदेश चिमडा. हा गोलंदाज आपण बघतोय स्वराज्य संग्राम तिल्हेर या संघाकडनं राऊंड द विकेटने मारा करेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सुंदर पद्धतीने अगोदरच खेळण्याचा मनसुबा आपल्याला बघायला मिळाला. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक खेळावे लागतील. नक्कीच या अगोदर आपण बघितल्या 38 धावा मात्र डिपेंड झाल्या. या अगोदर आपण बघितल्या सकाळच्या सत्रामध्ये 28 धावा या चेस केल्या गेल्या. पहिला सामना बाप्पा मोरिया स्पोर्ट्स खैरपाडा या संघाने जिंकलाय. दुसरा सामना यंगस्टर शिरसाड या संघाने जिंकलाय आणि तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये टॉपेज लिडिंग एज ज्याला म्हणतोय कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक चुकी होत नाहीये. आणखी एक हादरा सॉफ्ट डिसमिसल म्हणावं लागेल. थोडस डोकेदुखी वाढली जाते. आणखी एक हादरा तंबूच्या आशाला. थँक्यू. या अगोदर जो चौकार आला होता त्या चौकारासाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज आलंय. महेशजी मेंगाळ यांच्याकडनं 100 रुपयांचे कॅश प्राइज बघायला मिळते. साई यासाठी मात्र ते कॅश प्राइज लागलं गेलं
आणि 100 रुपयाचं कॅश प्राइज. ऑन साइडला चेंडूला वळवलं जातं इंटू द गॅप मध्ये, परंतु काऊ कॉर्नर रिजनला सूरज चुकी करत नाहीये. आणखी एक धक्का, एका मागोमाग एक खेळाडू तंबूच्या आशेला. आयाराम गयाराम तू चल मैं आया. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रविनाथ दिवायल आपण बघताय स्ट्राइक एंडला बॅटर. विकेटचं पतन एका मागोमाग एक होत असताना आणि आता मात्र हॅट्रिकवर येऊन पोहोचतोय गोलंदाज संदेश. यावेळी स्टॉपेज ओढायला जाते लीडिंग एज ज्याला म्हटलं जाईल. एक धाव परिपूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचतोय यावेळेस 24 या अंकांवर 24 रन्स ऑन बोर्ड. चेंडूंचा विचार करायचा झाला तर संदेश याच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावफलक 24 या अंकांवर जाऊन पोहोचलाय. विकेट एकामागोमाग एक जात आहेत. तदनंतर थोडंसं बघायचं झालं तर कॉन्सन्ट्रेट लॅब होतोय रॉयल स्पोर्ट्स खैरपाडा, परंतु इथून मात्र पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. यावेळेस ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न बघायचं झालं तर पंचांकडे अपील करतायत. आज बरेच खेळाडू बघायचं झालं तर जेव्हा जेव्हा चेंडू बीट होत आहेत तेव्हा तेव्हा पंचांकडे अपील. मात्र हे असं करू नका, कारण की यूट्यूब प्रक्षेपण आहे. पंच आपले काम चांगल्या पद्धतीने करतायत. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील तर आहे. बघायचं आहे पंच यावेळेचं डिसिजन काय दर्शवतील. नो डाऊट विकेटचं पतन होतंय. आय थिंक पंचांनी फिंगर अप केलंय आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद तंबूच्या आशेला 24 धावा या स्कोर कार्डवर. एक्सक्लुसिव्ह अमित पाटील. अंतर्गत ओम साई 11 स्पोर्ट्स ठाणेकर पाडा 2023 आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि आज पहिल्या दिवसातील तिसरा सामना. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने षटक हाताळलं असंच म्हणावं लागेल, कारण की संदेश याने मात्र खूप चांगल्या पद्धतीचा षटक हाताळत असताना फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या आणि महत्त्वपूर्ण 3 गडी बाद केलेत. गुड इकॉनॉमिकल गोलंदाजी म्हणावी लागेल संदेशाच्या मार्फत. स्कोर कार्ड आतापर्यंत धावफलक 24 या अंकांवर जाऊन थांबलंय. ज्या पद्धतीने आपण म्हणतोय ट्रॅफिक सिग्नलवर जसं मात्र गाड्यांची रांग लागते त्या पद्धतीने विकेटची रांग लागत असताना एका मागोमाग एक खेळाडू मात्र तंबूच्या आशेला जातात. आतापर्यंत जवळजवळ अर्धी फळी ही तंबूच्या आशेला गेलाय. यावेळेस पहिला चेंडू गोलंदाज संदेश सातवी याला आपण बघताय. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न, परंतु राऊंड ऑफ ऍक्शन थोडंसं रीड करण्यामध्ये गफलत आपल्याला बघायला मिळते. फलंदाजच्या माध्यमातून चेंडू जातोय निर्धाव आणि निर्धाव चेंडू नंतर स्कोर कार्ड आहे 24 या धावसंख्येवर 24 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस लाईन चूक नाहीये, पंच दर्शवतायत वाईडचा इशारा. एक धाव ही स्कोर कार्डवर अर्जित होईल. एकेरी धावण्याची धावफलक 25 या धाव संख्येवर जाऊन पोहोचले. 25 रन्स ऑन बोर्ड, 25 धावा.
चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल कारण की 3 षटक ॲक्युरेट हाताळल्यात. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर दोन्ही गोलंदाज 8 धावा दिल्या, त्यानंतर 2 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा बघायचं झालं तर शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न आणि पंच दर्शवतायत वाईटचा इशारा. अर्थातच 1+1 अशा 2 धावा या स्कोर कार्डवर अर्जित केल्या जातील आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 27 या धावसंख्येवर. 27 रन्स ऑन बोर्ड, 27 धावा. चला, जो पंचांनी डिसिजन दिलाय तो मान्य करावा लागेल खेळाडू मित्रांनो. चला, आपण बॅटिंग स्टान्सवर पुन्हा एकदा या. पण मी म्हटलं होतं की लाईन बिलॉंग टू द अंपायर, हे सातत्याने आपण बघितलंय. वाईटचा इशारा 1+1, 2 धावा स्कोर कार्डवर अर्जित केल्या जातील. 27 या धावसंख्येवर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. दोन्ही चेंडू मात्र वाईट हाताळले. संदेशाने इथून कॉन्सन्ट्रेट लॅप केलं जाईल का? पूर्णपणे बघायचं झालं तर शेवटचं अंतिम षटक थोडंसं प्रेशर आहे कारण की ॲक्युरेट डिलिव्हरी हाताळाव्या लागतील. तुम्ही जास्त अवांतर धावा देऊ शकत नाही. जर अवांतर धावा येतात तर नो डाऊट पुन्हा एकदा कमबॅक करेल रॉयल स्पोर्ट्स खैरपाडा हा संघ. यावेळेस ड्राईव्ह केलं जाते सुंदर. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक मात्र यावेळेस बघायचं झालं तर मागे ठरले. चेंडू रेस जिंकत असताना 4 धावा, महत्वपूर्ण चौकार. आणि या 4 धावणीची स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 31 या धावसंख्येवर. सुंदर पद्धतीने आपण बघितलं. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला होता परंतु चेंडू निघून गेला इंटू द गॅप मध्ये आणि 4 महत्वपूर्ण धावा या अर्जित होत असताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 31 या धावसंख्येवर. 31 रन्स ऑन बोर्ड, 31 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा चेंडूला खेळलं जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वळाले दोन्ही फलंदाज आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 33 या अंकांवर. 33 रन्स ऑन बोर्ड. चेंडूंचा विचार करायचा झाला तर आतापर्यंत संदेश 3 चेंडू हाताळलेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 33 या अंकांवर. अजून सुद्धा 3 चेंडूंमध्ये बघायचं आहे कितपर्यंत धावेंचा वेग वाढवला जाईल. पुन्हा एकदा आपण बघतोय ऑफ ड्राईव्ह केलं जात आहे. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त आणि फक्त एकच धावेवर समाधान. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न थोडीशी बघायची झाली तर खराब फिल्डिंग म्हणावी लागेल गोलंदाजाकडनं कारण की जिथे मात्र 1 धाव होती तिथे 2 धावा आल्यात आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 35 या अंकांवर. 35 रन्स ऑन बोर्ड. या अगोदर आपण बघितलं 38 धावा डिपेंड झाल्यात आतापर्यंत. 35 धावा. अजून सुद्धा या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. यावेळेस लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वाईटचा इशारा पुन्हा एकदा येईल नो डाऊट. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग आणि वाईट. एकेरी धावी स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल. एकेरी धावींशी धावफलक 36 या अंकांवर. यानंतर होणारा सामना एकविरा स्पोर्ट्स खैरपाडा आणि शिवशक्ती स्पोर्ट्स उसगाव बंधारा. चला, दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. यानंतर आपले दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी केली जाईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जाते स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. 1 धाव कंप्लीट परंतु चेंडूने मात्र एनवेलेस धोका दिलाय. अर्थातच 4 धावा, महत्वपूर्ण 4 धावा स्कोर कार्डवर. स्कोर कार्ड झाले 40 या अंकांवर. 40 रन्स ऑन बोर्ड. एक चांगली कन्व्हिन्सिंग टोटल पर्यंत पोहोचलाय रॉयल स्पोर्ट्स खैरपाडा संघ. यावेळेस बॅटची एज प्लाय स्लिपकडे ट्रॅव्हल झालाय चेंडू परंतु गफलत बघायला मिळते. स्लॉपी वर्क. 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला. अर्थातच 2 धावा आणि धावचीच्या रूपाने फलंदाज याला बाद व्हावं लागेल परंतु शेवटच्या चेंडूवर 2 धावा अर्जित होत आहेत. स्कोर कार्ड जाऊन पोचले 42 या अंकांवर. अर्थातच जिंकण्याकरिता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 चेंडूंमध्ये लक्ष आहे 43 धाव्यांचं. चला, दोन्ही कर्णधार उपस्थित राहा.
एकविरा स्पोर्ट्स खैरपाडा आणि शिवशक्ती स्पोर्ट्स उसगाव बंधारा. तुम्ही उसगाव बंधारा का? चला, एकविरा स्पोर्ट्स खैरपाडा संघाचा कर्णधार क्विकली आपण दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी या ठिकाणी करणार आहोत. 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 43 धाव्यांचं लक्ष आहे. नाण्याची एक बाजू तर आपण बघितले, नाण्याची दुसरी बाजू बघणं तेवढंच गरजेची गोष्ट आहे. बघायचं कशा पद्धतीने मात्र या धावा अर्जित केल्या जातील का, आणि या धाव्यांचा पाठलाग करण्याकरिता दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. H2O. सामन्याची नाणेफेकी करून घ्यायची आहे. टॉस बॉक्स मध्ये वेलकम निलेश दिवा, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तदनंतर शिवशक्ती स्पोर्ट्स उसगाव बंधारा हा संघ आपण बघू शकतायत. दोन फलंदाज संदेश सातवी आणि रुपेश कोदे अशी जोडी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. राहुल सावंत गोलंदाजच्या माध्यमातून पहिला गोलंदाजी मार्कवर लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. 24 चेंडू 43 धाव्यांचं लक्ष. पहिला चेंडू ॲक्युरेट टप्पा पडल्यानंतर स्विंगिंग डिलिव्हरी नॅचरल अँगलने डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला मात्र ऑफ स्विंग आपल्याला बघायला मिळते. मिडल स्टंपवरनं ऑफ स्टंपला चेंडू निघून चांगल्या पद्धतीने गॅदर आपण बघतोय. निर्धाव चेंडू. रामदासजी भोईर यांच्या शुभ हस्ते यावेळेस नाणेफेकी केली जाते. ऑन साईडला यावेळी चेंडूला वळवलं जातं इंटू द गॅप मध्ये. सुंदर पद्धतीने योग्य परफेक्ट शॉट. 4 धावा.
आणि नक्कीच नाणेफेकीचा कॉल जिंकलाय एकविरा स्पोर्ट्स खैरपाडा या संघाने आणि निलेश दिवा याने मात्र गोलंदाजीचा निर्णय घेतलाय तर फलंदाजीसाठी शिवशक्ती स्पोर्ट्स उसगाव बंधारा या संघाला मात्र प्राधान्य दिलंय फलंदाजी करण्याकरिता. यावेळेस ऑन साइडला सुंदर फटका हवा के साथ साथ घटा के संग संग खेळाडू कक्ष यांच्या स्वागतासाठी 6 धावा. From left to right, watch this. आणि धाव फलक जाऊन पोचलाय 10 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर चौकार आपण बघितला, दुसऱ्या चेंडूवर 6 धावा खूप सुंदर पद्धतीने. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला वळवलं जाते परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक रवी यावेळेस तैनात आहे. कमबॅक केला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. फलंदाज तंबूच्या आशाला पहिला धक्का. थँक्यू. विकेटचं पतन, विकेटच्या पतनानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भरत मल्हार याला आपण बघताय स्वराज्य संग्राम तिल्हेर या संघाकडनं. यावेळी चेंज ऑफ पेस केलं गेलं होतं. चेंडू निघून जातोय फाईन लेग क्षेत्राकडे. फाईन शॉट बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक फील्ड करेल तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये फेकी येईपर्यंत. 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवर. 12 रन्स ऑन बोर्ड, 12 धावा. पहिला चेंडू आपण बघितला राहुल याचा निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर चौकार आला, तिसऱ्या चेंडूवर षटकार, तदनंतर विकेट आणि 5व्या चेंडूवर 2 धावा. एकंदरीत धाव फलक 12 या अंकांवर. सुंदर पद्धतीने पंचांकडे पुन्हा एकदा लाऊड अपील आहे. अर्थातच फलंदाज यावेळेस बाद होईल. भरत आल्या पावली परत जात असताना मैदानाच्या बाहेर. हा लागतोय दुसरा हादरा स्वराज्य संग्राम तिल्हेर या संघाला. नक्कीच एक षटक हाताळलं गेलं. एक षटकाच्या समाप्तीनंतर 12 धाबा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. जी सरासरी पाहिजे होती धाव संख्येच्या नुसार ती सरासरी लाखली जाते. बारा या धावसंख्येवर स्कोर कार्ड 12 रन्स ऑन बोर्ड. 43 धाव्यांचं लक्ष आहे. सरासरी राखली जाते. पहिल्या षटकामध्ये विकेट सुद्धा आल्यात परंतु धावा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळत आहेत. इथून कमबॅक केलं जाईल का? रॉयल स्पोर्ट्स खैरपाडे या संघाकडनं सेकंड स्पेल मध्ये आणलं जात आहे कुणाल. नवतरुण उभारता सितारा आणि बघायचा इथून कशा पद्धतीची गोलंदाजी आकारली जाईल. 6 क्षेत्ररक्षक आपण बघताय 30 सर्कलच्या बाहेर. एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये डीप मिड विकेट घेतलं गेलंय. लॉंग ऑन रिझन मध्ये आपण बघू शकतायत एक क्षेत्ररक्षक. तदनंतर रवी याला आपण बघतायत लॉंग ऑफ रिझन मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर. तदनंतर कव्हरचा क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हर मध्ये. तदनंतर पॉइंटचा क्षेत्ररक्षक आपण बघू शकतात शॉर्ट पॉइंटच्या रिझन मध्ये.
तदनंतर एक शतरक्षक यावेळेस डीप लॉंग लेगला घेतला जातोय. पहिला चेंडू फुलटॉस होता परंतु जास्त काही करू शकले नाही बॅटर. चेंडू निघून येतोय लॉंग ऑन क्षेत्रातनं. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये आणि एकेरीने आकडा जाऊन पोहोचला. यावेळेस 13 या धावसंख्येवर 13 रन्स ऑन बोर्ड. अजून सुद्धा जिंकण्याकरिता 17 चेंडू आणि 30 धावेंचं लक्ष आहे. प्रत्येक षटकागणिक विचार करायचा झाला तर 10ची सरासरी राखावी लागेल. परंतु जर गोलंदाज इथून जर चुकी करतील तर नक्कीच रॉयल स्पोर्ट्स खैरपाडा संघ बॅकफुटवर येईल. फलंदाजी बघायचंय सामंजस्यपणे क्रिकेट खेळत असताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस लिव्ह करण्याचा प्रयत्न. ॲक्युरेट लाईनने चेंडू निघून जातोय. हाय हॅलो टाटा बाय बाय करत निर्धाव चेंडूची सांगता. 16 चेंडू 30 धावा इक्वेशन पुन्हा एकदा आपण बघू शकतायत. 10:02 या स्पर्धेचा पहिला चेंडू पडला गेला. पहिल्या चेंडूवर विकेट आली. पहिला सामना जिंकला बाप्पा मोरिया स्पोर्ट्स खैरपाडा या संघाने आणि आतापर्यंत तिसरा सामना हा मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये आपण बघू शकताय. ॲक्युरेट घड्याळामध्ये 12:24 झाले आहेत. ऑन साईडला फटका हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. ॲक्युरेट गुड कॅच ऑफ क्वालिटी. आणखी एक फलंदाज तंबूच्या आशेला. स्वराज्य संग्राम तिल्लेर या संघाला आणखी एक धक्का. विकेटचं पतन होतंय. विकेटच्या पतनानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय संदेश चिमडा याला आणलं जाते स्वराज्य संग्राम तिल्लेर या संघाकडनं. कारण की आतापर्यंत जवळजवळ 3 विकेट बाद झाल्या. तिथे मात्र पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल फलंदाजाला. कारण की इथे तुम्ही स्लॉपी होऊन चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर ॲक्युरेट लाईनने चेंडू गॅदर होतोय. निर्धाव चेंडूची सांगता. धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचले 13 या अंकांवर. 13 रन्स ऑन बोर्ड 13 धावा. अजून सुद्धा जिंकण्याकरिता लक्ष आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 14 आणि 14 चेंडूगणिक 30 धावेंचं लक्ष आहे. प्रत्येक निर्धाव चेंडूगणिक ज्या पद्धतीने शेअर मार्केट उचली घेते त्या पद्धतीने रिक्वायर रन रेट हे उचली घेत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय अजूनही 14 चेंडू आणि 30 धावेंची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत कुणाल याने खूप चांगली गोलंदाजी हाताळली आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चेंज ऑफ पेस केलं गेलंय. फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक स्वतः फॉलो थ्रू मध्ये पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न होता. 2 धावा परिपूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि दुहेरीने संघाचा आकडा यावेळेस जाऊन पोहोचलाय 15 या अंकांवर. अर्थातच येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 13 आणि 13 चेंडूंमध्ये अजून सुद्धा लक्ष आहे 28 धावेंचं. शेवटचा आणि अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील सज्ज होईल कुणाल. आकुड्याचा चेंडू. गुड परफ्यूम डिलिव्हरी. जागते रहो असा संदेश गोलंदाजच्या माध्यमातून सुंदर षटक हाताळलं गेलंय. कारण की पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आल्या. अर्थातच जिंकण्याकरिता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूंमध्ये 28 धावेंचं लक्ष आहे. इक्वेशन प्रत्येक षटकागणिक 14.00च्या सरासरीने खेळावं लागेल. बघायचं आहे मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा ओम साई 11 स्पोर्ट्स ठाणेकरपाडा 20-23 क्रिकेटचा महासंग्राम. मध्ये अजूनही 12 चेंडू आणि 28 धावेंचं लक्ष समोर आहे. चांगली गोलंदाजी हाताळली. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आल्या आणि इथून मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल कारण की अजूनही सामना बॅलेन्सिंग आहे.
दोन्ही संघांना समान संधी यावेळेस बघायला मिळते, परंतु मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये खेळी करते आणि मिडल ऑर्डरला मात्र चांगल्या पद्धतीची कन्व्हिन्सिंग खेळी करावी लागेल. बघायचंय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय आशिष. लेग लॉन्च करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पिच केला जातोय. पंच वाईटचा इशारा. एक धावी स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल. एकेरी धावेशी धावफलक 16 या अंकांवर, अर्थातच 12 चेंडू आणि 27 धावेंचं लक्ष हे समोर आहे. इथून मात्र परिपूर्ण फलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने करावी लागेल. त्याकरिता मात्र आत्मविश्वास वाढवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण की ज्या पद्धतीने आम्ही नेहमीच म्हणतो की जगातील सर्वात महत्त्वाचं रत्न कुठलं असेल तर ती आहे आपली मेहनत. आणि आयुष्यात सर्वोत्तम साथीदार कोण असेल तर तो आहे आपला आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. यावेळेस सुंदर फटका कव्हर रिझन कडनं, 4 धावा, मनमोहक, मनमुराद चौकार. आणि या 4 धावांची स्कोर कार्ड जाऊन पोचलंय 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन बोर्ड, 20 धावा. खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोकला कन्वर्ट केलं. बघायचं झालं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता, जागा बनवून इनफिल्डच्या वरनं आणि कव्हर रिझनला चेंडू निघून गेला. कव्हर ड्राईव्ह ज्या पद्धतीने आपण म्हणू शकताय, 4 धावा. यावेळेस फुल टॉस चेंडू मिस टायमिंग झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक झेलवर येण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीये. 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल, कारण की चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. जर स्टार्टअप घेतलं असतं तर नो डाऊट तुषार झेलपर्यंत पोहोचला असता. म्हणून क्रिकेटमध्ये नेहमीच ऍक्टिव्ह राहणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण की प्रेझेन्स ऑफ माइंड ऍक्टिव्ह, तदनंतर तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह, या 2 गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत क्षेत्ररक्षण करत असताना. 2 धावा महत्त्वपूर्ण या स्कोर कार्डवर अर्जित केले जाते. धावफलक 22 या अंकांवर. यावेळेस फुलटॉस चेंडूला ऑन साईडला वळवलं जात आहे. क्षेत्ररक्षक तैनात, परंतु पुन्हा एकदा चुकी केली जाते आणि चुकीला माफी नाहीये. 1 बाउन्स, 4 धावा. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच, सोडाल कॅच तर हराल मॅच, हे नेहमीच आपण ऐकलंय. कॅच घेण्याची सुवर्ण संधी होती, झेल उडाला होता, परंतु नक्कीच क्षेत्ररक्षकाने मात्र तिथे गफलत केली. झेल सुटला की मॅच सुटली ही थोड्याच वेळामध्ये आपल्याला समजेल. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बॅटची एज लागली जाते, चेंडू निघून जातोय फ्लाय स्लिपच्या क्षेत्राकडनं. पुन्हा एकदा गफलत, अर्थातच लॉंग स्टॉप रिझन, लॉंग चे 4 धावा. नशिबाचा चौकार.
याच मैदानावर बघायचं झालं तर 18 चेंडूकडे 16 धावा डिपेंड झाल्यात. याच मैदानावर बघायचं झालं तर खूप चांगल्या पद्धतीचे हॅट्रिक सुद्धा आपल्याला बघायला मिळल्यात. सुंदर पद्धतीने यावेळेस बॅट चीज लागली होती का, परंतु बघायचं आहे नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज यावेळेस मागे राहतोय. धावचीजच्या रूपाने बाद व्हावं लागेल. अजूनही सामन्यामध्ये फेर बदलाव आहे, कारण की ट्विस्ट अँड टर्न यावेळेस बघायला मिळतोय. आणखी एक फलंदाज लक्षात असू द्या, जिंकण्याकरिता 3 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश. नॉन स्ट्राईक एंडला 3 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. अजून एक सामना रंगतदार स्थितीमध्ये आपण बघू शकताय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. मारायचं होतं खेरपाडाच्या गावामध्ये, परंतु चेंडू निघून गेला तिल्लेर हद्दीमध्ये, असेच म्हणावं लागेल. अजून सुद्धा 2 चेंडू आणि 6 धाबा. बघा, जिथे मात्र 5 चेंडू 6 धाब्यांची गरज असताना लगातार 3 चेंडू निर्धाव फेकलेत. सुपर गोलंदाजी. ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडूला वळवलं जाते. मिडॉन क्षेत्रातनं चेंडू निघून येते लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण होईल, फील्ड होईल, दुसऱ्या धावेसाठी वळालेत. आणि यावेळेस बघायचं झालं तर पंच सिग्नल देतील धावचीजच्या रूपाने. आणखी एक धक्का, अर्थातच 1 चेंडू आणि जिंकण्याकरिता 5 धावेंचं लक्ष. सामना होता कुठे, सामना आला कुठे. म्हणूनच क्रिकेटला आपण अनसर्टन्टी गेम म्हणतोय. जिथे 5 चेंडू मध्ये 6 धावेंची गरज असताना चांगली गोलंदाजी आणि रविनाथ यावेळेस ऑन साईडला फटक्याला वळवलं जात आहे. सुंदर फटका, टक्कन असा आवाज आलाय. अर्थातच या 6 धावा आणि विजयी होत असताना एक जबरदस्त सामना. स्वराज्य संग्राम तिल्लेर संघ वॉन. जसा सामना व्हायला पाहिजे होता तसा सामना मात्र आपल्याला बघायला मिळाला. आणि महत्वाच्या क्षणी या 6 धावा रुपेश कोदे याच्या बॅटमधनं. कारण की चेंडू रिप्ले मध्ये सुद्धा आपण बघू शकतायत. ओव्हरपिच चेंडू आणि ओव्हरपिच चेंडूला सरळ फेकून दिलं गेलं डीप मिडविकेटच्या रिझन मध्ये. आणि या महत्वपूर्ण 6 धावा. काय जबरदस्त सामना. असं वाटलं नक्कीच रॉयल स्पोर्ट्स खैरपाडा संघ विजयी होईल, परंतु शेवटच्या मोमेंट पर्यंत म्हणूनच मी म्हटलं होतं क्रिकेट आहे जर तरचा खेळ, क्रिकेट आहे किंतु परंतुचा खेळ. आणि जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण भविष्यवाणी करू शकत नाही. चांगली मॅच. दोन्ही संघांना नक्कीच कौतुक करावं लागेल. रॉयल स्पोर्ट्स खैरपाडा, थँक्यू सो मच आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. ते आपण बोलूयात मॅन ऑफ द मॅच कडे. नो डाऊट ज्याने मात्र मॅच फिनिश करून दिली. सुरुवातीला आला होता आणि शेवटच्या मोमेंट पर्यंत